नमस्कार, मी प्राची महेश. देवी अर्थातच एक स्त्री. मग स्त्री म्हणताच तिचं मातृरूपच सामोरं येतं आणि आई, माता, माऊली या शब्दातून एक प्रेमळ, ममता, वात्सल्य, करुणेने ओथंबलेलं चित्र समोर न आलं तरच नवल. तसंच तिच्या सौंदर्य, प्रमाणबद्धतेचा उल्लेखही दिसतो. तसं पाहता पुराणकाळातील किंवा अलीकडची देवी मंदिरं ही दगडी किंवा धातूची अशा दोन्ही प्रकारच्या मूर्ती असणारी दिसतात. यातही काळ्या पाषाणातली रंगहीन मूर्ती जरी ओबडधोबड वाटली तरी तिची शरीर ठेवण ही प्रमाणबद्धच असते आणि या विविध देवीरूपांचा अभ्यास करून किंवा वर्णनांवरून चित्रकार, शिल्पकारांनी चितारलेली देवीची चित्र, मूर्ती सुंदरतेने नटलेली असल्याचं जाणवतं. म्हणजे स्त्रीरूपाला देखणं, सौंदर्यवान असणं हे नक्की असं आहे का? असो, अशीच एक देवी कामाक्षी अंबिका. हिंदू धर्मात देवी कामाक्षीला आदिपराशक्ती म्हणजेच विश्वनिर्मितीमागच्या सर्वोच्च शक्तीचं रूप किंवा प्रतीक मानतात. कामाक्षी म्हणजे जिच्या पूजेमुळे भक्तांच्या सर्व इच्छांची पूर्ती होते असं मानलं जातं. तामिळनाडू राज्यातील कामाक्षी नगरी कांचीपुरम इथे तिचं मुख्य मंदिर आहे. तिच्या मूर्तीमध्ये सौंदर्य, करुणा व शक्ती या गुणांवर भर दिला जातो. हे मंदिर दक्षिण भारतीय वास्तुकलेचा उत्कृष्ट नमुना आहे. मंदिराच्या आवारात प्रवेश करण्यासाठी पिरॅमिड सदृश 4 गोपुरं आहेत. ही गोपुरं भक्तांना मंदिराच्या पवित्र जागेत प्रवेश करण्यासाठी आमंत्रित करतात. कामाक्षी अंबिका मंदिर हे शाक्त परंपरेपैकी एक महत्त्वाचं शक्तिपीठ असं ऐतिहासिक महत्त्व असणारं होय. ही देवी शक्ती, सामर्थ्य यासह प्रेम व समृद्धीची देवी मानली जाते. पुराणानुसार देवी कामाक्षी सत्य आणि न्यायाच्या रक्षणासाठी प्रकट होताना स्वतः शस्त्रधारी रूपात आली आहे. असं असूनही कामाक्षी देवीचं रूप हे सौम्य आहे. 4 भुजा असलेली, हातात शस्त्र, पद्म, वरदान आणि अभयमुद्रा अशा रूपातच ती दिसते. तिच्या मुखावर मातृत्वाचे, प्रेम व दयेचे भाव दिसतात. देवी पार्वतीचंच एक रूप असणाऱ्या देवी कामाक्षीने भंडासूर राक्षसाचा वध करण्यासाठी कन्यारूप धारण केल्याचं म्हटलं जातं. तिचं कामकोटी हे एक नाव आहे. देवीचं अस्तित्व व पूजाअर्चा ही हजारो वर्षांपासून होत असल्याचा पौराणिक ग्रंथात उल्लेख आहे. नवरात्रीत येथे विशेष भक्तिभावे पूजा केली जाते. भक्त देवीसाठी मंगळसूत्र, सोनं, फुलं, नैवेद्य अर्पण करतात. कामाक्षी स्तोत्र मंत्राचा जप करून भक्त आशीर्वाद मिळवतात. इच्छा पूर्ण करणाऱ्या कामाक्षी देवीची शक्ती कांचीपुरमच्या धार्मिक जीवनात महत्त्वाची मानली जाते. शक्तिवादातील पराक्रमी कामाक्षी देवीला ललिता सहस्रनामातील पहिले नाव श्रीमाता म्हणजे आदरणीय आई असं गौरवलं जातं. तिचं हे मंदिर शाक्त साधना व ध्यानासाठी प्रसिद्ध आहे. देवीच्या अभिषेक, दीप आराधना, हवन, मंत्रोच्चार या विधीतून भक्तांनी केलेल्या सेवेमुळे त्यांना इच्छापूर्ती, आध्यात्मिक उन्नती व मानसिक शांती मिळते. कांचीपुरमचं कामाक्षी मंदिर कांची कामकोटी पीठमचं एक केंद्र आहे. 108 शाक्त मंदिरांमध्ये हे शक्तिवादाचं प्रमुख केंद्र म्हणून पूजनीय आहे. या मंदिराचं व्यवस्थान व देखभाल यात पीठम महत्त्वपूर्ण भूमिका बजावतं. पार्वतीच्या उल्लेखनीय व पूजनीय रूपांपैकी एक असणाऱ्या कामाक्षी देवीला भक्तांना सुखसमृद्धी देणारी, प्रेम, भक्ती, विपुलता व अन्नाची देवी असंही मानलं जातं. अशा या शक्तिस्वरूपिणी कामाक्षी देवीला माझे कोटी कोटी प्रणाम. धन्यवाद.